Okay, hey, hello friends, welcome back to our channel. So my name is Sumit Rathod and you are watching 10x Diploma. So आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कंप्लीट डिस्कस करणार आहे MSBT समर रिझल्ट 2026. सो MSBTने जी एक्सेप्टेड डेट दिलेली ती 3rd वीक ऑफ जून. काय दिलेली? 3rd वीक ऑफ जून. MSBTने जी एक्सेप्टेड डेट दिलेली ती 3rd वीक ऑफ जून दिलेली. बट 3rd वीक ऑफ जून. सो MSBTचे जे काय पेपर चेकिंग झालेली आहे, डिजिटल चेकिंग ज्याला आपण म्हणतो, डिजिटल चेकिंग जी पेपर झालेली आहे ती डिजिटल चेकिंग 25 मेला एंड झालेली आहे. सो 25 मेपर्यंत टीचर्स लोकांना एक डेडलाईन दिलेली MSBTने. सो 25 मेपर्यंत तो तुमचा प्रोजेक्ट तुमचा जो काय पेपर डिजिटल चेकिंग पेपर आहे ते डिजिटली चेकिंग होऊन त्याचे जे काय मार्क्स असतात ते सॉफ्टवेअरमध्ये फिल झालेले आहेत. सो ओन्ली आता फक्त पेंडिंग काय आहे, फक्त तुमचा जो काय रिझल्ट आहे तो सर्व्हरमधून तुम्हाला डिस्प्ले करणं एवढाच वर्क आता पेंडिंग आहे. सो 3rd वीक ऑफ जून ही MSBTची एक्सेप्टेड डेट होती. बट आत्तापर्यंत जेवढे रिझल्ट लागले ते एक्सेप्टेड डेटच्या अगोदरच लागलेत. म्हणजे अगोदर म्हणजे किती दिवस? 3-4 दिवस, 5-6 दिवस. सो आजपासून जर आज आहे 7 जून. सो 6 ते 7 जूनमधून तर पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये हा आपला रिझल्ट लागू शकतो. सो नेक्स्ट वीकमध्ये रिझल्ट आपला लागू शकतो. सो बी अवेअर. मी हा एक प्रिडिक्टेड डेट तुम्हाला सांगतो आहे, कारण की जेवढे मी ॲनालिसिस केले MSBTचे ऑफिशियल जो करिक्युलम जो MSBTने 2025-26चा अपलोड केलेला, त्याच्यामध्ये त्यांनी असं मांडलेलं की आपलं विंटरची एक्झाम झालेली 2026ची ती 2nd वीक ऑफ जानेवारीमध्ये रिझल्ट लागणार होतं, पण ते रिझल्ट लागला आपलं 1st वीक ऑफ जानेवारीमध्ये. सो आता पण तसंच होऊ शकतं. रिझल्ट लागणार आहे 3rd वीक ऑफ जूनमध्ये, पण एक्सेप्टेड डेट ती दिली आहे. बट रिझल्ट लागू शकतो 2nd वीक ऑफ जूनमध्ये. सो रिझल्ट लागू शकतो 2nd वीक ऑफ जूनमध्ये. ओके, 2nd वीक ऑफ जून. 2nd वीक ऑफ जून. सो ही आहे आपली एक्सेप्टेड डेट. 2nd वीक ऑफ जून म्हणजे कधी? तर 2nd वीक ऑफ जूनमध्ये रिझल्ट हा लागू शकतो 8 जून टू 8 जून टू 2nd वीक ऑफ जून म्हटल्यावर 8 जून टू 15 जूनपर्यंत रिझल्ट हा लागू शकतो. ओके, सो ही होती एक्सेप्टेड म्हणजे प्रिडिक्टेड डेट. सो रिझल्ट हा मागे पुढे पण होऊ शकतो. सो रिझल्ट लगेच लागल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला कळवण्यात येईल. सो तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण हा अपडेट आपल्या यूट्यूब चॅनल थ्रू मिळेल. ॲज वेल ॲज मित्रांनो, आपण डिप्लोमाचे करिक्युलम म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंगचे किंवा कम्प्युटर सायन्स, AIML या ब्रँचचे आपण सब्जेक्ट कवर करणार आहे. सो ते पण आपण ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती ते लेक्चर वगैरे अपलोड करू. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू.